किणी साहेब सोनावे आपल्या मंचावर उपस्थित आहेत। मी सन्माननीय भालचंद्र कुडू यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा यथोचित सन्मान करावा। सन्मान्य श्री महेंद्रजी किणी साहेब यांचा सन्मान सन्मान्य श्री भालचंद्र कुडू साहेब यांच्या हस्ते होत आहे। आदरणीय सन्मान्य श्री महेंद्रजी किणी साहेब सोनावे यांचा यथोचित सन्मान सन्माननीय भालचंद्र कुडू साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। मायेची शाल आणि गुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान होत आहे। सुपर बॅटिंग करत उद्योजक आदरणीय सन्मान्य राजू घरत साहेब खानिवडे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणास मी सन्मानपूर्वक विनंती करतो की आपण मंचावरती विराजित राहावं। सन्माननीय आदरणीय राजू बुधाजी घरत साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचावरती विराजित व्हावं। आदरणीय सन्मान्य श्रीयुत मनोजजी पाटील साहेब उपसरपंच सोनावे जे MM इंडियन्स सोनावेचे ओनर आहेत। मी दीपकजी घरत अर्थातच आदराने ज्यांना पोषा या नावाने संबोधलं जातं असे सन्माननीय दीपकजी घरत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोजजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा, जे सोनावे या ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत व MM सोनावे इंडियन्सचे ओनर आहेत। शोभा तरे गटाध्यक्ष उमरोली शोभा तरे गटाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सौ प्राची प्रभाकर पाटील मॅडम पंचायत समिती सदस्य पालघर यांचं मी शब्दसुमनाने या आगरी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत करतो। तसेच आदरणीय सन्माननीय सौ शोभा तरे मॅडम गटाध्यक्ष यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने या मंचावरती हार्दिक स्वागत करतोय। तर यस स्टार्ट ऑफ द मॅच 105 धावांचं आव्हान या ठिकाणी घेऊन उतरलेत। पुन्हा एकदा गोलंदाज ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिला चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाज अटॅक या ठिकाणी भूषण याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल एक रणनीती आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते। लगातार 3 षटकार 500 रुपयांचं पारितोषिक मनोज पाटील पिंटया यांच्याकडून आपण पाहतोय। लगातार 3 विकेट 3 चौकार 3 षटकारांसाठी दीपकजी घरत साईनिध एंटरप्राइजेस प्रोप्रायटर यांच्याकडून 1122 रुपये। लगातार 6 चेंडूवर 6 षटकार येतात। तर अजय पाटील भालिवली उद्योजक अभिजित किनीज कराड त्याला 5000 रुपये। यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतो हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि प्रणय पाटील याच्या खेळला पूर्ण विराम चेतन पाटील, कारण ज्याप्रमाणे महाभारतात म्हटलेलं होतं अर्जुनाला त्याच्या गुरुने सांगितलं होतं की फक्त माशाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित कर, आणि इथे मात्र गोलंदाजाने लक्ष केंद्रित केलं ते प्रणय पाटील याच्या फलंदाजीवर, आणि चेतन पाटीलने मात्र उत्कृष्टरित्या झेल घेत मात्र फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल। ते प्रणय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। या ऐकूया आपण डीजेला। हॅलो, चांगला स्वभाव हा गणिताच्या शून्यासारखा असतो, ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत मात्र नेहमीच वाढत जाते, असे आदरणीय सन्माननीय सौ प्राची प्रभाकर पाटील मॅडम पंचायत समिती पालघर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री विशालजी पाटील साहेब यांना विनंती करते की त्यांनी प्राची पाटील मॅडम यांचा यथायोग्य असा सन्मान करायचा आहे। एक चांगला स्वभाव, मेहनती असं व्यक्तिमत्व असणाऱ्या आदरणीय सौ प्राची प्रभाकर पाटील मॅडम पंचायत समिती सदस्य पालघर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी
सन्माननीय विशालजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। असं म्हणतात की खरा नेता कोण असतो? खरा नेता तोच असतो की ज्या मार्गाने कोणत्या मार्गाने जायचं हे जाणतो, असे उत्कृष्ट नेतृत्व असणाऱ्या सन्माननीय सौ प्राची प्रभाकर पाटील मॅडम यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो। तसेच आदरणीय सन्माननीय सौ शोभा तरे मॅडम गटाध्यक्ष या आपल्या मंचावर उपस्थित आहेत। मी आगरी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष सन्माननीय देवानंद वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शोभा तरे मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा। तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते। 1 या धावसंख्येवर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। टेंबोडेवरून खास करून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा फलकावर पाहायला मिळतात। एका साईडला प्राक्तन किरी, हॅलो, सन्माननीय दयानंद वजे साहेब डुक्टन या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आगरी प्रीमियर लीगचे खजिनदार सन्माननीय योगेशजी तरे साहेब आपल्यास विनंती करतो की आपण सन्माननीय दयानंद वजे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। गणेश कडू ज्याने मात्र झेल टिपलेला आहे। प्रेक्षक वर्ग बाळोली आपण यायचं, आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचंय। प्रख्यात मृदुंगमणी कैलासवासी हेमंत पुरुषोत्तम चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू सुधीर परशुराम चौधरी यांच्याकडून मंडळास 1100 चे रोख पारितोषिक आर्थिक सहाय्य म्हणून मिळालेले आहे। तर लाईव्ह केक शॉप यज्ञेश कडू यांच्याकडून लगातार 3 षटकार येत आहेत। प्राक्तन किनी यांनी मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक दयानंद वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय केलं जातं। मायेची शाल पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा पुष्पगुच्छ आपण पाहतोय। तसेच सन्माननीय श्री नितीनजी पाटील साहेब माजी उपसरपंच दुकटन यांचं सुद्धा मी या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो व आपणास मंचावर विराजमान होण्याची विनंती करतो। सन्माननीय नितीनजी पाटील साहेब, आदरणीय श्री सुधीर परशुराम चौधरी हे आपल्या मंचावर उपस्थित आहेत। यांचा सन्मान हरेश्वर वजे सन्माननीय श्री हरेश्वरजी वजे साहेब यांनी हॅलो, सन्माननीय परशुराम चौधरी सुधीर परशुराम चौधरी। सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो। सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो। अगदी तसेच तेजस्वी सदैव उत्तम कार्य करून प्रगती साधणारे आदरणीय सन्माननीय श्री अनिलजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आगरी प्रीमियर लीगचे सर 1 मिनिट थांबायचं। चेतन पाटील यांच्यासाठी प्रफुल्लजी पाटील टेंबोडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय प्रणय पाटील याचा झेल घेतल्याबद्दल। आगरी प्रीमियर लीगचे खजिनदार सन्माननीय श्री योगेशजी तरे साहेब आपणास विनंती करतो की आपण उत्तम कार्य करून प्रगती साधणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजेच अनिलजी गावड साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून मंडळाला 10,000 रुपयाचा आर्थिक योगदान लाभलेलं आहे असे आदरणीय सन्माननीय श्री अनिलजी गावड साहेब। तसेच आदरणीय सन्माननीय श्री एकनाथजी राऊत साहेब म्हणजेच एकनाथ शेठ या नावाने ज्यांना प्रेमाने हाक मारली जाते असे एकनाथजी शेठ आपणास मी विनंती करतो की आपण मंचावरती विराजित व्हायचं आहे। तर चेतन पाटील यांच्यासाठी प्रणय पाटील याचा झेल घेतल्याबद्दल प्रफुल्ल पाटील टेंबोडे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत। आदरणीय सन्माननीय श्री भालचंद्र दाजी राऊत शिरसाड हे आपल्या मंचावर उपस्थित आहेत। Directly त्यांचं मी go. शब्द सुमनाने स्वागत करते।
सन्मानित श्री राजेंद्र घरत खानिवडे यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। माजी पंचायत समितीचे सभापती आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब आपले सुद्धा या ठिकाणी शब्द सुमनानी मी हार्दिक स्वागत करतो। धनंजय गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। चौथ्या क्रमांकाचा चषक ज्यांनी मात्र सौजन्य, द्वितीय क्रमांकाचा चषक ज्यांनी मात्र सौजन्य केलंय कल्पेशजी चौधरी हे सुद्धा कालच्या दिवसात उपस्थित झाले होते। तर धावसंख्या झालेली आहे स्थिती 13। या धावसंख्येवर आपण पाहू शकाल लगातार 3 षटकार 3 विकेट जर मिळवतात 2000 रुपये तुषार बामाळे टेंबोडे, 2000 जितेंद्र बामाळे टेंबोडे, विनय किनी टेंबोडे, तसेच अजय पाटील भालिवली उद्योजक अभिजित किनी खराटकरा 6 षटकारासाठी 5000 रुपये, दीपक पाटील पर 6 षटकार आपण पाहिलेत ते मात्र या ठिकाणी जमा झालेत। मनोज पाटील सोनावे पिंट्या यांच्याकडून उपसरपंच सोनावे लगातार 3 विकेट घेतले तर 500 रुपये, विकेट हॅट्रिक जर घेतली तर जयवंत पांडुरंग पाटील साखरे 500 रुपये, तसेच लगातार 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट जर घेतले तर दीपकजी घरत साईनिधी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर खानिवडे तर 1122 रुपये अशा पद्धतीने आपण पाहतोय। या बक्षिसांची 1122 रुपये मात्र हे आपण पाहतोय पारितोषिक। सन्माननीय भालचंद्र दाजीराव शिरसाड यांच्याकडून मंडळास 1100 रुपयाचा आर्थिक सहाय्य प्राप्त झालेला आहे। ग्रामपंचायत सदस्य धनेश कुडू बहाडोली या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना आपण पाहतोय धनेश कुडू या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांनी मंडळाला 200 रुपये मात्र या ठिकाणी आर्थिक सहाय्य केलंय। मात्र ऑन साइडला आपण पाहतोय फ्लॅट 6 येताना प्राक्तन गिन्याच्या बॅट मधून जर 3 षटकार येतात तर यज्ञेश कुडू यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक, निलेश वजे यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक असेल। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 रन 20 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। जे मात्र आपण पाहतोय मन उदार दाखवलंय ते धनेश कुडू यांनी बहाडोली ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ज्यांनी झेल टिपला होता ते झेलची परतफेड करावी म्हणून त्यांनी आर्थिक सहाय्य या ठिकाणी केले मंडळाला 300 रुपये, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। तर धावांची गती झाली ती एकंदरीत 20। या धावसंख्येवर आपण पाहू शकाल चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय। यावेळेला बॅटची एज जरूर होती परंतु या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज बाद होईल आकाश बॅक टू द डगआउट। तर आग्री प्रीमियर लीग 2020 हे शानदार आयोजन नियोजन आपण पाहतोय। प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय। धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 20 धावा फलकावर 20 रन। चेतन पाटीलने काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय। यंदाच्या हंगामामध्ये प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय, प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य। हॅलो 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 आता जो एका प्रेक्षकाने झेल घेतला ती संपूर्ण रक्कम त्याने आपल्या मंडळासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे त्याबद्दल त्याचे मंडळाकडून पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतोय। धनेश कुडू बहाडोली अशा नावाने असणारे धनेश कुडू बहाडोली धन्यवाद धन्यवाद। त्याचबरोबर एक सूचना आहे, या स्टेजच्या उजव्या बाजूला एक मंडप आहे। या स्टेजच्या उजव्या बाजूला जो मंडप आहे तो महिलांसाठी आरक्षित आहे। या मंडपामध्ये विराजित असलेले सर्व जे पुरुष मंडळी आहे यांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण दुसऱ्या ठिकाणी आपली व्यवस्था करून घ्यायची, कारण हा खुर्च्या तिथेच असतील। या खुर्च्यांवरती सर्व महिला मंडळ जे असणार आहेत सर्व महिला वर्ग या स्टेजच्या उजव्या बाजूच्या मंडपामध्ये असतील। मी सर्व महिलांना विनंती करतो की आपण आपली व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी विराजित व्हावं। चला वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये। 18 चेंडूमध्ये 83 धावांचं लक्ष्य असेल
18 चेंडू 83 धावा. जयमाला पाटील तसेच प्राजक्ता पाटील आणि तसेच तेजस्वी पाटील साखरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्री उमेशजी घरत साहेब खानिवडे प्रख्यात असे सर्पमित्र आहेत, त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. तर प्राक्तन किनी याने जर मॅच विन करून दिली तर निलेश वजय यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 22 धावा 2 षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. चांदीत त्यावेळेला शॉर्टपुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव अर्जित केली जाते. एक धावर चेतन पाटील आराम के साथ चेंडूला फील्ड करते. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 23 धावा 23 रन ऑन द बोर्ड लागले जातात. अग्री प्रीमियर लीग 2020 चा हा थरार रणसंग्राम सर्व प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा अनुभव मात्र या ठिकाणी जरूर प्रत्येक क्षण डोळ्यात साठवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्विच हिट आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका. आदरणीय सन्मान्य श्री सदानंदजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गावराईपाडा मी त्यांच्या सुद्धा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय सन्मान्य श्री सदानंदजी भोईर साहेब आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 27 धावा 27 रन ऑन द बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्राक्तन किनी मूर्ती लहान कीर्ती महान मात्र करून दाखवतोय आतापर्यंत चांगल्या प्रकारचं फॉर्म राहिला. यावेळेला मात्र ऑन साइडला बॅकलेगचा उपयोग करतोय. चेंडूला भिरकावून देतोय. क्या बात आहे प्राक्तन किनी. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 33 धावा 33 रन. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावांची गती 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम दिवस. जो संघ विजय होईल तो संघ डॉन किलर बिरवाडी या संघाबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय. ग्रँड फिनालेचा सामना अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल आणि बाले किल्ला कोण लढवेल या अग्री प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या मधला येणारी वेळ दर्शवेल. पुन्हा एकदा गोलंदाज सन्मान्य श्री जयवंत पाटील यांच्या सौभाग्यवती आदरणीय जयमाला जयवंत पाटील यांचे या आग्री प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 34 धावा 34 रन. धावांची गती स्कोरबोर्डवर 34 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 15 चेंडू 71 धावा हे सामन्याचं समीकरण. 15 चेंडू आणि 71 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र बॅटचा टो लागतोय. चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35 रन 35 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. प्रणय पाटील बाद झाल्यानंतर मात्र सन्नाटा पसरलाय मैदानाच्या आतमध्ये. जसं चेतन पाटीलने मात्र कमालीचं प्रदर्शन केलं. अर्धशतक झळकावलं. पुन्हा एकदा गोलंदाज. ही रणनीती सगळी पाहण्यासाठी आपण पाहतो. डॉन किलर बिरवाडी संघ सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत असताना चेतन पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि एकेरीवर समाधान होत असताना धावांची गती 36 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. चेंडू आहे 13 आणि धावांची गती विजयासाठी 69. सन्मान्य श्री अनिलजी गावड साहेब यांच्या सौभाग्यवती आदरणीय सौ आकांक्षा अनिल गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी आग्री प्रीमियर लीग पर्व 3च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वळूया प्रमोदजी शेडगे सरांकडे. स्विच हिट यावेळेला आपण पाहतोय प्राक्तन किनी. सुपर बॅटिंग. 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 42 धावा. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये 63 धावांचं लक्ष हे समोर असेल. 11 चेंडू मध्ये 32 धावांचं योगदान देतोय प्राक्तन किनी. सुपर बॅटिंग. सचिन किनी यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. प्राक्तन किनी लगातार 3 षटकारांसाठी यज्ञेश कुडू यांच्याकडून आपण पाहतो 500 रुपयांचं पारितोषिक असेल. लाईव्ह केक शॉप यज्ञेश कुडू यांच्याकडून आपण पाहतोय 900. जर विकेट हॅट्रिक जर आपण पाहिली तर साध्य करतायत तर 2000 रुपयाचं पारितोषिक.
लगातार 3 षटकार जर मारतायत तर जितेंद्र पामाळे यांच्याकडून 2000 रुपये, तुषार पामाळे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये, अजय पाटील भालिवली उद्योजक अभिजित किनी खराटतारा 6 षटकारांसाठी लगातार 5000 रुपये, त्यानंतर मनोज पाटील सोनावे पिंटा यांच्याकडून लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये, विकेट हॅट्रिक 500 रुपये जयवंत पांडुरंग पाटील यांच्याकडून, तर साई निधे एंटरप्राइजेस प्रोप्रायटर खानिवडे दीपकजी घरत अर्थातच पोषा या नावाने ओळखले जातात त्यांच्याकडून 1122 रुपये, लगातार 3 विकेट. हॅलो, 3 षटकार आणि 3 चौकार. आपल्यास जरा थांबवतोय. मान्य श्री काशीनाथजी पाटील साहेब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ठाणे जिल्हा यांचं या आगरी प्रीमियर लीग मध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. आगमन होतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून रुपये 1 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य सन्माननीय आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्या मंडळाला झालेलं आहे. या सन्मान मूर्तीचं मी आगरी प्रीमियर लीग तर्फे हार्दिक स्वागत करतो. कारण असं म्हणतात की उत्तम नेतृत्वासाठी आवश्यक गुण म्हणजे माणुसकी, स्पष्टपणा आणि धैर्य अशा त्रिवेणी संगमातून हे उभरलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब. पुनश्च एकदा मी आपलं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला मात्र छोटा पॅक बडा धमाका, 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. सुपर शॉट आणि मला वाटतं झेल टिपला असेल तर आपण बक्षिसांचे पात्र आहात प्रेक्षक वर्ग. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 49 रन, 49 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 10 चेंडूमध्ये 56 धावांचं लक्ष्य समोर असेल. मला वाटतं झेल या ठिकाणी टिपला असेल तर आपण यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. प्राक्तन किनी नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य मात्र या ठिकाणी सर्व काही पणासपणा लावून आय एम ऑलवेज रेडी असं दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू निघून जातोय, झील सुटतोय. चेंडू आहेत आता मात्र जर आपण विचार केला तर 9 चेंडू आणि 56 धावांचं लक्ष्य. 9 चेंडू 56 धावा, 56 धावा 9 चेंडू असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं सारा 11 उमरोळी या संघाच्या माध्यमातून. मयूर कोडू यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सचिन काका पुढे सरसावतोय स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी आपण पाहतो शॉर्ट लेगला आपल्याला पाहायला मिळतं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 49 धावा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. निक्स वजे यांच्याकडून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना त्यांच्या शुभ हस्ते जीबीएम ग्रुपच्या माध्यमातून हे पारितोषिक 200 रुपये पाहायला मिळतात. भगवान पाटील यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अचूक पद्धतीने केलं जातं. तत्पूर्वी 50 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत 5. 7 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. थोड्याच वेळात ग्रँड फिनाले नुकतंच आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले काशीनाथजी पाटील साहेब, काशीनाथ दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला सुरेख टायमिंग तन्मयच्या बॅट मधून आपण पाहतोय संदेश पाटील च्या हृदयावर चेंडू मात्र जाऊन आदळतोय. सर्व उपस्थित लहान मुलांना मी या ठिकाणी स्टेजच्या उजव्या बाजूला आमंत्रित करतोय. आपण बसून समोर बसून या क्रिकेटचा आनंद घेऊ शकतात. चला वळूया स्वागत समारंभाकडे. निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. अर्थातच यश त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आहे. यश त्यांनाच मिळते ज्यांची प्रबळ इच्छाशक्ती आहे आणि मजबूत आत्मविश्वास आहे. असे मजबूत आत्मविश्वास असणारे आदरणीय सन्माननीय श्री काशीनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री विशालजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण
जिल्हा परिषद ठाण्याचे माजी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करावा। तसेच या आगरी प्रीमियर लीगची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान होतोय। 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत आवश्यक आहे। असे मेहनती व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रुपये 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य झालं, त्याबद्दल मी कमिटीच्या वतीने सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय। धन्यवाद काशीनाथजी पाटील साहेब। चला वळूया पुन्हा एकदा गेम कडे। संदेश पाटील यांनी मात्र झेल सोडल्याबद्दल मनोजी पाटील पिंटा यांच्याकडून त्यांचे परम मित्र 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते। ते एकंदरीत 63 धावा। प्रवीण पाटील अप्रतिम चांगल्या प्रकारचं यावेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डिसिप्लिन दाखवतात त्या ठिकाणी। धावांची गती जर आपण पाहिली तर 63 धावा। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ झालाय। 16 चेंडूमध्ये 45 धावांची सुपर इनिंग आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना चेतन पाटील याचा हा चेंडू मात्र रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून 4 धावा या ठिकाणी नोचा इशारा 4+1 मात्र नोचा इशारा दिला गेला। 5 धावा येतात आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 68 धावा, 68 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत आणि 4 धावा आता मात्र एका धाव्याने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय झेल चे जे पारितोषिक आहेत ते मात्र बंद झालेले आहेत। दिग्गजांच्या क्रीडागुणांनी नटलेल्या या आगरी प्रीमियर लीगच्या सभा मंडपात विराजमान झालेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते। 68 धावा, 49 धावा या ठिकाणी आपण पाहतोय। 49 धावा या फलकावर पाहायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। यावेळेला मात्र बॅटची एज परंतु फ्री हिटचं सिग्नल या ठिकाणी ओळखले गेलेले नव्हते। अजून सुद्धा आपण पाहतोय की 4 चेंडू अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेला प्राक्तन केने बॅट दाखवायचे अप्रतिम 20 चेंडू मध्ये 50 धावा। जबरदस्त इनिंग यावेळेला आपल्याला पाहायला मिळते। प्राक्तन केने मॅग्निफिसंट इनिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते। 69 धावा, 69। 3 चेंडू आहेत शेवटचे। 3 पावलं दूर ग्रँड फिनाले मध्ये दरवाजे ठोठावण्याचा जो मान जरूर मिळवतील रिहान सुपर किंग्स बहाडोली। कल्पेश कुडू यांचा संघ एका साईडला पाहायला मिळतोय। तर पाहायचंय जवळजवळ प्रवास या ठिकाणी समाप्तीच्या मार्गावर होताना आपल्याला पाहायला मिळेल। धावांची गती 70 धावा। अजून सुद्धा इथून जर विचार केला तर 35 धावांचं लक्ष्य 2 चेंडू मध्ये। ऑन साइडला सुरेख दिनेश चौधरी चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट झेल टिपतोय। फलंदाज मात्र प्राक्तन किनी 50 धावांची खेळी करून मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला गुड बॅटिंग अप्रतिम। तर या पण जाऊया डीजे कडे। कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार। जरागिरी खवलला कोली खवलला। तर धावांची गती जर आपण पाहिली तर 70 धावा। यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय सुरेख टायमिंग सहित मात्र चेंडू यावेळेला निघून जातोय। झेल सुटला जातोय आणि जवळजवळ विजयाचा सुगंध या ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी केला जातोय। ग्रँड फिनाले मध्ये दरवाजे ठोठावले जात आहेत। कल्पेश कुडू स्वतः येत आहेत मैदानामध्ये। मनोज पाटील खुश असतील।
फक्त 11 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये राहतील, बाकीचे कोणी येणार नाहीये, त्याची दखल घ्यायची आहे. डॉन किलर बिरवाडी 11 खेळाडू आणि तसेच रिहान सुपर किंग्स बहाडोली 11 खेळाडू, 11 ते 12 खेळाडू फक्त राहतील, बाकी कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये. चांगलं क्रिकेट सारा 11 उमरोली संघ आपण छान खेळला, त्याबद्दल दीपकजी आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला चांगल्या प्रकारचं क्रिकेट, वैभव पाटील नाखुश असतील परंतु क्रिकेट आहे. प्रणय पाटील बाद झाल्यानंतर चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र हाताळलं प्राक्तन किनीने. तर या ठिकाणी मी विनंती करेन की 22 मुलं मात्र या ठिकाणी रांगेमध्ये यायचे आहेत, छोटी छोटी मुलं आहेत. मी विनंती करेन की खेळाडू आपण या ठिकाणी यायचंय, आमच्या स्टेजकडे या. एक